अहिल्यादेवी होलकर सहायता प्राप्त आश्रम स्कूल मुकेश मते के नेतृत्व में है और ये संस्था एक ग्रामीण शिक्षा संस्था है। इस संस्था के सचिव श्री कृष्ण मते की मृत्यु के बाद ये संस्था मुकेश मते के पास आ गई, लेकिन पिछले कुछ सालों से मुकेश मते और मेघा मते के बीच विवाद चल रहे हैं। श्री कृष्ण मते मुकेश मते के पिता है और 8 अप्रैल 2021 को श्री कृष्ण मते की मृत्यु से पहले मुकेश मते को संस्था की कस्टडी दी गई थी। इसका मुख्य कारण है कि मेघा मते ने इस संस्था पर अपना कब्जा दिखाने की पुरजोर कोशिश की है और मुकेश मते को गलत चीज़ों में फंसाकर गिरफ्तार कर जेल भी भेजा गया था। इन सभी मामलों में मेघा मते पूरी तरह से शामिल थी और उसने सभी प्रशासन और पुलिस अधिकारियों के साथ मिलकर करुण मुकेश मते पर कई अत्याचार किए। इतना ही नहीं, मेघा मते द्वारा फर्जी हस्ताक्षर कर खाते से 21 लाख का पुराना चेक भी निकाल लिया गया। जब मुकेश मते ने पत्रकारों को सभी कागजात दिखाए तब करोड़ों रुपयों का घोटाला सामने आ गया। इसकी सख्त से सख्त जांच होनी चाहिए, ऐसी मांग की गई है। माझं नाव मुकेश श्रीकृष्ण मते, मी ग्रामोदय विद्यापीठ शिक्षण संस्था येथे ट्रेझरर या पदावर आहे। भाऊ, आपल्या जे अनुदानित आश्रमशाळा आहे उकळीला अहिल्याबाई होळकर, त्या आश्रमशाळेच्या आणि बाकी लोकांचा आरोप आहे की आपण तिथे कब्जा केलेला आहे आणि जे स्वयंपाकी आहे त्यांनी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे, तर आम्हाला ते रुजू करत नाही। काय प्रकरण आहे सविस्तर सांगा। त्याच्यामध्ये प्रकरण आहे, माझे वडील जिवंत असताना त्यांनी 2 मे 2018 ला यांना कार्यमुक्त केलं होतं। 1 ते 4 वर्ग शाळा बंद केले, शासनाची मान्यता आली आहे त्याला। आणि त्याच्यामध्ये असं झालं, त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर माझे वडील 8/4/21 ला एक्सपायर झाले। वडील एक्सपायर झाल्यानंतर मेघा मते म्हणजे माझी आई हिनं स्वतःहून शाळेवर ताबा घेतला। शाळा ताब्यातून दोन्ही याच्यावर दबाव टाकून या दोन्ही कर्मचाऱ्यांना जॉईन करून घेतलं शाळेमध्ये, कुठल्या प्रकारचे एटीसीचे किंवा पीओचे आदेश नसताना। आणि ती बाई सचिव नव्हती। यांना मी कार्यमुक्त केलेलं नाही आहे आणि हे जे केलेलं आहे सगळं कारस्थान मी त्यांना जॉईन करून घेतल्यावर मुकेश मते आणि हारगुडे यांनी संगनमत करून त्यांना नियमबाह्य कार्यमुक्त केलेलं आहे। मॅडम, काय प्रकरण होतं या प्रकरणामध्ये, आणखी काय काय आहे काय सांगा। या प्रकरणामध्ये त्याला कर्मचाऱ्यांना त्रास देणे मुकेश मते याला, आणि मुकेश मते हा गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळं तो सतत कर्मचाऱ्यांना त्रास देत असते। हिंगना से योगिता पाटेकर की रिपोर्ट।